जेव्हा मी इथे आले तुमचा देवारा बघितला तेव्हा तिथे बाळासाहेबांची तस्वीर लावलेली आहे. त्या देवाऱ्यामध्ये अनिल परब आणि बाळासाहेब ठाकरे हे एक वेगळं नातं आहे. आता बोलताना तुम्ही आठवणी जागवताना सुद्धा अ, तो 89-90चा काळ हा फार वेगळा होता. बाळासाहेब बोलले की फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो मेसेज क्षणात जायचा. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, सोशल मीडिया नव्हतं, काहीही नव्हतं. पण त्या ताकदीबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. तो झंझावात, ती ताकद आज कशी उपयोगाला येते? जेव्हा ही परिस्थिती सगळी अशी आहे, आता जसं पॅरामीटर्स सगळे बदललेत, राजकारणाचे बदललेत, पक्ष चालवण्याचे बदललेत, निष्ठेचे बदललेत, यावर तर आपण बोलूयाच. पण ते जे बाळकडू आहे त्याच्यावर तुम्ही आज चालताय त्या पावलावर. बघा, बाळासाहेबांनी निष्ठा किंवा जे काही बाळकडू आम्हाला दिलंय ते आमच्या हयातीत आम्हाला मरेपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे निष्ठा बदलण्याचा काही प्रश्नच येत नाही. राहिला प्रश्न की त्या प्रत्येक गोष्टीचा वापर पुढच्या जनरेशनमध्ये कसा करायचा ही ती परिस्थिती ठरवते. आजही अनिल परब स्वतःला बघताना एक बघतो की तो काही नेता नाहीये, तो आजही शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून स्वतःकडे बघतो. वेळ पडली तर मी आजही रस्त्यावर उतरतो, आंदोलनं करतो. कुठल्याही केसेसमध्ये आज मी पुढे असतो, माझ्यानंतर पाठीमागे शिवसैनिक असतात. त्यामुळे मला ही गोष्ट बाळासाहेबांनी शिकवलेली आहे की लढाई असते त्याच्यामध्ये जो लढाईचं नेतृत्व करत असतो त्याने सर्वप्रथम पुढे उभं राहायला पाहिजे. जेव्हा आपला एखादा लीडर कार्यकर्ता उभा राहतो त्यावेळेला पाठीमागच्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं. बरोबर. आणि मी हेच धोरण आजपर्यंत अवलंबलं आहे की कुठली लढाई पक्षाची असेल त्याच्यामध्ये कधीही मी पाठीमागून राहिलेलो नाही, मी नेहमी पुढेच राहिलेलो आहे. त्यामुळे असंख्य केसेस झाल्या, असंख्य आंदोलनं झाली आणि शिवसेना हा म्हणजे आंदोलन हे शिवसेनेचा आत्मा आहे. शिवसेना उभीच राहिली संघर्षात ना. बरोबर. त्याच्यामुळे माझं जीवन देखील संघर्षमय झालं आणि हा संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत आम्ही करतच राहणार. तुम्ही